नमस्कार, माझ्या हॅबी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्यांना अगदी वेळच नसतो, सवय नसते झाडांची काळजी घ्यायला, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। माझी इथं ह्या झाडांची लिस्ट खूप मोठी आहे, पण मी ह्या व्हिडिओ मध्ये एकदम निवडक अशा झाडांची माहिती देणार आहे, जी की तुम्ही अत्यंत कमी काळजी घेऊन सुद्धा त्या झाडांना छान वाढवू शकता आणि तुमच्या गार्डनिंगचा शौक तुम्ही पूर्ण करू शकता। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात पहिलं झाड आहे हे खूप कमी मेंटेनन्स वालं पर्पल हार्ट। याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल, याचा कलर हा जांभळा असतो आणि याला कसं पण ठेवा, कसं पण वाढवा, त्याची काळजी नाही घेतली तरी ते बिचारं वाढत राहतं, छानपैकी ग्रो होत राहतं। आता तुम्ही म्हणणार झाडापेक्षा गवतच जास्त दिसतं, पण मी मुद्दाम ठेवलेलं आहे हे गवत। छान असं तुरे असल्यासारखं ते गवत वाटतं। आता मला याची थोडी कटिंग पण करायची आहे, तर आता करूनच घेते आहे, दाखवत आहे। तर बघा, अशा नाजूक त्यातल्या काड्या असतात, हातानेच त्याची कटिंग करता येते। एकदम अशा ओलपणा असतो त्यांच्या दांड्यामध्ये, आणि मग ही जर आपण दांडी ह्याची तोडली की मग काय होतं, तिथून आणखी फुटवे फुटतात। आणि आता मी याची साफसफाई करत आहे। आणि जर तुमच्या गॅलरीमध्ये तुम्हाला वाटत असेल की आपली बाल्कनी छान अशी कलरफुल दिसली पाहिजे, तर हे झाड नक्कीच लावा, आवर्जून लावा। बघा किती सुंदर सुंदर त्याला फुलं पण येतात, नाजूक असे जांभळ्या कलरचेच फुलं येतात, कलर पण आहे आणि प्लस त्यासोबत फुलं पण आहे। त्याच्यामुळे हे झाड लावायला काहीच हरकत नाही। आणि याचं मेंटेनन्स पण सांगते, खूप मेंटेनन्स नाही आहे, खूप कमी प्रमाणात मेंटेन आहे। अगदी हाताने याची वरवरची कटिंग करता येते, बघा खूप इझिली कटिंग पण होते। हे पर्पल हार्ट झाड हँगिंग म्हणून पण छान दिसतं, साध्या कुंडीत पण छान दिसतं। आणि कुंडी कशी घ्यायची, तर खालून निमुळती घ्यायची आणि वरून रुंद घ्यायची, त्याच्यामुळे काय होतं ते छान पसरतं आणि दिसायला पण छान दिसतं। हे नर्सरीला पण मिळतं आणि आजूबाजूला कुठं मिळालं तर तिथून पण याची कटिंग आरामशीर लागते। याला पाणी कसं द्यायचं, तर हिवाळ्यामध्ये याला महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा असं द्यायचं। उन्हाळ्यामध्ये 5 दिवसातून एकदा द्यायचं आणि पावसाळ्यात तर द्यायची गरजच नाही। याला जर तुम्ही सारखं सारखं पाणी दिलं तर हे झाड अजिबात टिकणार नाही। आणि याला लिक्विड खत द्यायचं। याला 1 तासाची ऊन पण खूप होते, व्यवस्थित हे मेंटेन होतं आणि छान। याची वरून 2 महिन्यातून एकदा कटिंग करायची आहे ना। मग हे झाड लो मेंटेनन्सचं, नो टेन्शनचं। चला आता आपण जाऊ झेड प्लांटकडे। एक तर हे झाड खूप मजबूत आहे आणि दुसरं लकी प्लांट आहे, आणि तिसरं याला हँगिंग सारखं नॉर्मल झाडासारखं ठेवू शकतो, तसेच याचे बोनसाय पण करू शकतो आणि याची कटिंग पण लागते आणि नर्सरीत पण मिळतं आणि कुठल्याही प्रकारच्या कुंडीत लावू शकता। साईजचा तर काही इश्यूच नाही, कुंडीचा कुठलाही साईज घ्या, पण जर थोड्या पसरट कुंडीमध्ये नक्की लावा, त्यामुळे हे घनदाट होतं। थोडंफार ऊन आवश्यक आहे याला, पाण्याची जास्त गरज नाही, पण खूपच कमी द्यायचं नाही। मस्तपैकी ह्या झाडाची आंघोळ केल्यासारखी करायची आणि कुंडीतून पाणी खाली टपकले पाहिजे एवढं भरपूर पाणी दिलं आणि मग खूप गॅप देता येतो। उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसात पाणी देता येतं आणि हिवाळ्यात 1 महिन्यातून एकदा, आणि पावसाळ्यात तर गरजच नसते, महिन्यातून एकदा वरून कटिंग करायची। मी तर हे झेड प्लांट मस्तपैकी एका पाईपवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर अशी एक मस्त पसरट कुंडी ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे ते एकदम हँगिंग सारखं झालेलं आहे आणि माझ्या गॅलरीची खरंच खूप शोभा वाढलेली आहे ह्या झाडामुळे। खरंच हे झेड प्लांट खूप लो मेंटेनन्स आहे। आणि तुमच्याकडे जागा नसेल ना, तर हँगिंग कुंड्या येतात, त्यामध्ये जर तुम्ही 4 ते 5 प्रमाणात हे अशा हँगिंग कुंड्या लावल्या तरी तुमच्या गॅलरीची म्हणा किंवा बाल्कनीची शोभा नक्कीच वाढते। आणि मी आधीच म्हटलं, हे झाड खूप मजबूत आहे, याला एकदम लो मेंटेनन्स लागतं। तुम्ही बाहेर गेले असाल 4-5 दिवसासाठी फिरायला म्हणा पाहुण्यांकडे, तरी तुम्हाला काळजी करायची गरज नाही। थोडंसं ते पिवळं पडतं, पण लगेच तुम्ही पाणी टाकलं की ते हिरवगार दिसायला लागतं।
आता हे झाड सर्वांनीच ओळखलं असेल, हे आहे मनी प्लॅन्टचं झाड आणि लोक म्हणतात हे लकी प्लॅन्ट आहे, पण मी काही असं काही मानत नाही. फक्त मी यासाठी लावलं की याच्यामुळे थोडी पॉझिटिव्हिटी येते आणि ऑक्सिजन लेवल छान व्यवस्थित वाढ होते. एक तर हे बघायला खूपच सुंदर दिसतं, बुशी टाईप पण हे झाड असल्यामुळे हिरवळपणा गार्डनमध्ये आणत असतं. ह्या झाडाला जर एकदा 12 इंच्या कुंडी लावलं तर परत परत कुंडी बदलायची गरज पडणार नाही. ह्या झाडाला पण जास्त पाणी द्यायची गरज पडत नाही. उन्हाळ्यात तर हे झाड खूप छान बहरतं. फक्त थंडीमध्ये सांभाळावं लागतं. थंडी आहे म्हणून मरत नाही, फक्त एवढं होईल की थोडे पानं जळाल्यासारखी व पिवळी पडतात. फरवरीमध्ये ह्याची कटिंग नक्की करायची. याला ऊन समजून जा 2 किंवा 3 तासाची असली तरी खूप मस्त हे बहरतं हे झाड. आता हे अशा प्रकारचे पिवळी पानं पडतात तर ही लगेच कटिंग करून घ्यायची. त्याच्यामुळे मग आणखी तिथे फुटवे फुटतात आणि छान आपलं झाड हिरवगार असं दिसतं. याला सौम्य अशी ऊन, फिल्टर टाईप ऊन असली तरी चालते. खूप झाडी असेल तिथे पण तुम्ही आजूबाजूला कुंड्या ठेवून हे झाड खूप छान वाढू शकतं. कोणी कोणी हँगिंग कुंडीमध्ये पण लावतात, ते पण छान दिसतं. साध्या कुंडीमध्ये तर दिसतं. त्याबरोबर त्याला मॉसस्टिकचा आधार देऊन जर तुम्ही वाढवलं तर फारच मस्त दिसतं ते झाड. आणि हो, एक हे झाड असं आहे की जे आपण फक्त पाण्यामध्ये पण लावू शकतो, एखाद्या बॉटलमध्ये. आणि तुम्ही बाहेर गेला असाल तर त्या बॉटलमधलं पाणी आल्यानंतर बदललं तरी चालतं, तरी ते झाड मरणार नाही. त्याची काही तुम्हाला जास्त काळजी करावी लागणार नाही. ह्या झाडाला आम्ही लिक्विड खत नेहमी देत असते. नेहमी म्हणजे 2 महिन्यातून एकदा दिलं तरी चालतं. आणि तुमच्या गॅलरीमध्ये खूपच जागा कमी आहे तर तुम्ही एका साईडला लावून खिडकीवर वगैरे त्याची वेल सोडू शकता आणि ते खूप छान पसरतं मस्त. त्या खिडकीचा पण लुक बदलतो. दारात पण तुम्ही असं तोरणसारखं म्हणून त्याची वेल सोडू शकता आणि त्यामुळे घराची खूप शोभा वाढते ह्या झाडामुळे. आणि आपला मेन उद्देश काय आहे, लो मेंटेनन्समध्ये कुठली झाडे लावायची, तर त्यापैकी हे एक उत्तम असं झाड आहे, नक्की लावा. आता हे झाड आहे ॲलोवेरा. याला द्रुत कुमारी पण असे म्हणतात आणि दुसऱ्या आपल्या मराठी भाषेमध्ये कोरफड म्हणतात. तर तुम्ही जर एखाद्या गावाला गेला असाल आणि महिन्याभरानंतर सुद्धा घरी आला असाल तर ह्या झाडाला अजिबात काहीही झालं नसेल हे तुमच्या लक्षात येईल. आजकाल हे झाड सगळीकडेच असतं. तुमच्याकडे नसेल तर नक्की आणा, लावा, नर्सरीतून आणा, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून आणा, कारण की याचे बेबी प्लॅन्ट कुणाकडेही मिळतं. आणि मोठ्या पसरट कुंडीत लावलं तर आपल्याकडे पण खूप सारे त्याचे बेबी प्लॅन्ट निघतात. नसेल टब तर साधी आपली कुंडी असली तरी चालेल. आणि आउटडोअर इनडोअर पण ठेवू शकतो. बाहेर ठेवायचे तर 5 तास ऊन चालेल आणि घरात असेल तर आठवड्यातून एकदा चांगली 5 ते 6 तासाची ऊन द्यायची. आणि घरातच जर ठेवायचं असेल तर प्रकाशमय ठिकाणी ठेवायचे. हे झाड हवा शुद्धीकरणाचं काम करतं. याला खूपच पाणी कमी द्यायचे, महिन्यातून एकदा द्यायचे. नवीन झाड लावल्यानंतर थोडा जास्त वेळ घेतो ग्रो करायला. तुम्ही महिनाभर घराच्या बाहेर असला तरी बघा, काहीच फरक पडणार नाही. आणि हे झाड आपल्या घराची शोभा वाढवतं. ह्या झाडाच्या वापरामुळे आपल्या सौंदर्यात पण नक्कीच भर पडते. असे विविध प्रकारचे कमी मेंटनचे झाडे आपण आपल्या गॅलरीमध्ये, बाल्कनीमध्ये, ऑफिसमध्ये म्हणा किंवा घरामध्ये म्हणा, खिडकीत म्हणा नक्कीच लावू शकतो आणि आपली जी बगीच्याची, गार्डनिंगची हाऊस आहे ती पूर्ण करू शकतो. तर नक्कीच तुम्ही पण असे झाडं लो मेंटेनन्सचे लावू शकता. विविध प्रकारची लो मेंटेनन्सची झाडे माझ्याकडे आहेत, पण प्रत्येक झाडाचं सांगत बसले तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. प्रयत्न करेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये परत दाखवण्याचा. आणि प्रत्येकाला आवड असते, असं कोणीच नाही की ज्याला गार्डनची आवड नाही. प्रत्येकाला वाटतं आपल्या दारासमोर 2-4 तरी झाडे असावीत. आणि बाहेर टूरवर किंवा मग वेळ नसतो त्याच्याकडे लक्ष द्यायला, देखभालीला, तर मी व्हिडिओमध्ये जी झाडे दाखवली आहे ती तुम्ही नक्की लावा. याच्या व्यतिरिक्त पण आणखी झाडे असतात लो मेंटेनची, ती पण लावू शकतो आणि आपलं गार्डन खूप छान आपण सजवू शकतो.
माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला जर थोडाफार जरी फायदा वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.